एक सांस्कृतिक प्रश्न विचारतो. मला सांगा, लग्न झालेल्या स्त्रिया आपल्या भांगेत कुंकू का लावतात? हा, कारण माणसांना कळलं पाहिजे की ज्या प्लॉटवर त्यांची नजर आहे त्या प्लॉटचं भूमिपूजन ऑलरेडी झालेलं आहे. ते रुसली जाऊ दे, आधी स्वयंपाक कर, मला भूक लागली. मी करणार नाही, मला कंटाळा आला त्या स्वयंपाकाचा. तुला स्वयंपाकाचा कंटाळा आलाय, मला संसाराचा कंटाळा आलाय. असं वाटतं हिमालयात जावं. हिमालयात जात आहे. AC 20 वर केला ना तर खेकडा होतो तुमचा. मला सांग, एका वर्षात किती रात्री असतात पटकन? पण एका वर्षात रात्री 10. एका वर्षात 10 रात्री कशा काय? 10 रात्री कशा असतात बघा. हा, नवरात्रीच्या नवरात्री. हा. आणि एक महाशिवरात्रीची रात्र. जावाई, दवाखान्यात गेलतात काय? डॉक्टर काय म्हणले? गेलतो. डॉक्टर साहेब म्हणले सासवडीतच 10-15 दिवस राहा, आराम करा आणि फक्त सोमवार आणि शनिवार खाऊ नका, बाकी सगळे दिवस मटन, चिकन, अंडे जे भेटून ते खा म्हणले. तेव्हा कुठेतरी तुमची तब्येत चांगली होईल. काय डॉक्टर कशाला सांगन? ह्यांची मनानीच नखरी येतं. काय हलकट आहे बाय जावाई. खायला काय केलं ग? भाजी आणि चपाती. अगं भाऊ यायला लागलाय, जरा पनीर बिनीर काही मटन चिकन तसलं काही करायला येतंय का नाही तुला? तो काय VIP का कुठला का काय खजाना घेऊन यायला लागलाय? त्याला पनीर बिनीर मटण मसाला करीत बसू. येईन खायचं असलं तर ती मेथीची भाजी आणि चपाती काय नाही, तू उपाशी निघाल, मला घेणं देणं नाही. असं आहे काय? हो तसंच आहे. अगं तुझा भाऊ यायला लागलाय ग. काय माझा भाऊ यायला लागलाय? हा. बरं आधी सांगायचं ना. मग जा बरं, चिकन घेऊन या अर्धा किलो. चिकन नाही, मटनच आणा, ते पण 1 किलो आणा. जा पटकन. पैसे देऊ का? मी तुम्हाला फोन पे करते. जा. अगं पण ते काय VIP का कलेक्टर आहे ते? नाही, भाऊ आहे माझा, एवढ्या दिवसांनी यायला लागलाय. नाही अजिबात नाही. जे आहे का ते शिळपाक तेच खाऊ घाल त्याला. नाही तू खात नाही मेथीची भाजी, त्याला आवडत नाही. नाही खातो ते. बैल गेला. गेला तर जाऊ दे, दुसरा घेऊ. एकही उत्तर तुम्ही बरोबर दिलेलं नाहीयेत. शेवटची म्हण विचारते मी आता. तेलही गेले, तूपही गेले. आता आई कुत्र्यासारखं मारणार. बैल गेला. गेला तर जाऊ दे, दुसरा घेऊ. एकही उत्तर तुम्ही बरोबर दिलेलं नाहीयेत. शेवटची म्हण विचारते मी आता. तेलही गेले, तूपही गेले. आता आई कुत्र्यासारखं मारणार. बैल गेला. गेला तर जाऊ दे, दुसरा घेऊ. एकही उत्तर तुम्ही बरोबर दिलेलं नाहीयेत. शेवटची म्हण विचारते मी आता. तेलही गेले, तूपही गेले. आता आई कुत्र्यासारखं मारणार. मम्मा, जावाय आले तर चहा भी कर, नाही तर मला तरी सांग, मी करते. अगं पाणी दे ना, हकल. जी, ये जो कल आप मेरी फोटो खींचे थे ना, उसमें पीछे भैंस आ गई है. अच्छा, तो लिख दो ना कि आगे वाली मैं हूँ. हाँ ठीक है, मैं लिख. होय ग, बायको अशी कॅलेंडर सारखी असली असती तर मी महिन्याला बदलली असती. नवरा जर समोसा असता ना तर त्याला रोज तेलामध्ये तळला असता. एक्सक्यूज मी, इस दुनिया में सबसे बड़ा कौन होता है? देखो, इस दुनिया में माँ बाप से बड़ा कोई नहीं होता, इसलिए शादी करो और माँ बाप बन जाओ. नुसतं काम 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 कामवाले बाई बनवून ठेवलंय मला. मी पण आजपासून तुमच्याकडून पगार घेणार आहे. ठरलं. जर काम नाही आवडलं तर कामवाली बदलणार. कशी दिसते मी? प्रियंका चोपडासारखी. खरंच का? क्रिश पिक्चर मधली का डॉन पिक्चर मधली? बर्फी पिक्चर मधली. ऐक ना, मला गोव्याला जावंच लागणार आहे. कुणासोबत जायचंय? त्या 40 लेडीज येतात त्यांच्या. 40 लेडीज मध्ये तुमचं काय काम आहे? तुम्ही जेंट्स आहेत ना, तुम्हाला अक्कल बिक्कल आहे का? तुमच्या डोक्यावर परिणाम झाला. अजिबात कुठं जायचं नाही, गपचिप घरी बसायचं. अगं समजून घे, मला जावंच लागणार आहे. एक लेकराचा बाप झालात ना, अख्ख्या सगळ्या लेडीज आहेत आणि त्यांच्यामध्ये तुमचं काय काम आहे? ट्राय टू अंडरस्टँड यार, मला जावंच लागणार आहे. तुम्ही निस्ता घराच्या बाहेर पाऊल टाका, मी तुमचा पाय तांगडच तोडीते तुमचं. अगं मी जर नाही गेलोत का तर त्या 40 लेडीज नाराज होते, नाराज, आणि त्या जाणार सुद्धा नाहीत. मग
त्यात जाऊ नाही तर नाही जाऊ, त्या त्यांचं बघा, त्यांना काय करायचं ते. तुम्हाला काय घेणं का देणं, तुम्ही घराच्या बाहेर निघायचं नाही आणि त्यांच्यासोबत तर अजिबातच जायचं नाही. अगं येड्या टकुऱ्याचे ती जी ट्रॅव्हल्स केली का त्या ट्रॅव्हलचा ड्रायव्हरच मी आहे ग, मग मला जावंच लागेल ना, कोण नेईन त्यांना पुन्हा गोव्याला. बरं जा. आणि हो मित्रांनो, आपली पण 30 वहिनी कुठे चालल्या? हॉस्पिटलला चाललो भाऊजी, यांना मूळव्याध झालं. तिला पाऊस आवडायचा आणि मला पावसात भिजताना ती. मला पावसात भिजलेला बांबू आवडतो आणि त्याच बांबूनी मार खाल्लेली तुम्ही.